इकडे नवी मुंबईतल्या शिवसेना नेते शिवराम पाटील आणि विजय चौगुले यांच्यातल्या वादाची दखल घेत उद्धव ठाकरेंनी लवकरात लवकर वाद मिटवण्याचे आदेश दिलेत। नवी मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीचे सभापती शिवराम पाटील आणि विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांच्यातल्या वादाची पालिका वर्तुळात चांगलीच चर्चा आहे। त्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी शिवराम पाटील आणि विजय चौगुले यांना मातोश्रीवर बोलावून समज दिली आहे। मातोश्रीवरच्या बैठकीनंतर आपल्यात कोणताही वाद नसल्याची सारवासारव चौगुले आणि पाटील यांनी केली आहे। पालिकेचा अर्थसंकल्प मांडताना शिवराम पाटील यांनी चौगुलेंचा उल्लेख टाळल्यामुळे या वादाला तोंड फुटल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। तर पक्ष आदेश डावलून चौगुले आयुक्त तुकाराम मुंडे यांना अप्रत्यक्ष पाठिंबा देत असल्याचा आरोप शिवराम पाटील यांच्या गटाकडून लावला जातोय। काही वाद नव्हते, या सगळे कुठल्याही आरोपामध्ये तथ्य नाही आणि कुठल्याही जे काही अफवा या सगळ्या अफवा होत्या। जसं दरवेळेला प्रत्येक महापालिकेतल्या नगरसेवकांना तिथल्या पदाधिकाऱ्यांना साहेब बोलवतात आणि या नव्या मुंबईमध्ये आपल्याला माहीत आहे गेल्या काही दिवसापासून आयुक्त आणि हा सगळा विषय होता आणि एक सगळ्यांनाच बोलवून त्यांच्याशी चर्चा करायची होती तिकडच्या कामकाजाच्या संदर्भामध्ये, म्हणून साहेबांनी बोलवलं होतं। त्यामध्ये कुठलाही कोणाचा वाद नव्हता आणि काय वाद मिटवण्याचा काही प्रश्नच नाही आहे।